नमस्कार, VMP न्यूज अकोल्यामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण आलो आहोत शैक्षणिक संकुल मवेश या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर आणि थांगता असोसिएशन ऑफ अहमदनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय थांगता मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा 2023-24 मवेश येथे आयोजन करण्यात आलं होतं। त्याचा हा वृत्तांत। थांगता असोसिएशन ऑफ अहमदनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचबरोबर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय थांगता मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रथमच ही स्पर्धा ग्रामीण भागामध्ये भरवण्यात येत आहे। दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन जिल्ह्याच्या ठिकाणी केलं जातं, परंतु ग्रामीण भागातल्या खेळाडूंपर्यंत सुद्धा हा खेळ जावा म्हणून या स्पर्धेचं आयोजन ग्रामीण भागामध्ये प्रथमच करण्यात आलेलं आहे आणि खेळाडूंचाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर राजगिरे सर आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत। उपस्थित माझे सर्व सहकारी त्याबरोबर आपले PTI श्री उदमके सर आज या ठिकाणी जिल्हास्तरीय थांगता ही स्पर्धा आपल्याला या एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये आयोजित केलेली आहे। सर्वप्रथम मी क्रीडा अधिकारी आणि आमचे प्रशिक्षक उदमके सर या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो की अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा आहेत त्या या ठिकाणी अतिशय ग्रामीण भागामध्ये ते आयोजित करत आहेत। तर त्यामुळे मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। आणि आज आपण या ठिकाणी या जिल्हास्तरीय स्पर्धेचा ज्या प्रकारे आपण वेगवेगळे खेळ खेळत असतो, सांघिक असतील किंवा वैयक्तिक असतील। मागच्या वर्षात आपण बघितलं की उदमले सरांच्या माध्यमातून उशू, जुडो किंवा बॉक्सिंग यासारख्या खेळामध्ये अतिशय मुलं आता प्रवीण झालेले आहेत। त्याचबरोबर आपण नॅशनलपर्यंत सुद्धा नॅशनलमध्ये आपल्या शाळेने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। याचा अर्थ असा की या खेळांमध्ये आता आपली मुलं आदिवासी मुलं ऑलरेडीच काटक असतात आणि त्यामुळे अशा खेळांमध्ये आता त्यांची रुची वाढू लागलेली आहे। 100% म्हणजे त्यांना ह्या मुलांना जर तुम्ही या शालेय खेळांमध्ये अशा प्रकारे भाग घेतला तर या सर्टिफिकेटचा तुम्हाला फायदा होणार आहे। म्हणजे ज्या वेळेस तिथे पोलीस भरती असेल किंवा अजून अनेक ठिकाणी नोकऱ्यांमध्ये आपल्याला ही संधी लाभणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की या अशा प्रकारच्या क्रीडांमध्ये अशा प्रकारच्या खेळांमध्ये शालेय क्रीडांमध्ये आपण नेहमी सहभागी व्हा, जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, जास्तीत जास्त प्रमाणपत्र मिळवा आणि त्यामुळे तुमचं एक पुढे तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं जीवन किंवा तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील। या ठिकाणी आपण सर्वजण बाहेरून जामखेडमधून जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी हा खेळाचं आपण प्रदर्शन करायचं आहे आणि चांगल्या भावनेने या ठिकाणी आपण खेळ भावनेने खेळून आपल्या म्हणजे त्याला कुठल्याही पद्धतीने मनामध्ये कुठल्याही द्वेष भावना न ठेवता करायचे ना। पुढच्या पण उद्याही आपल्याकडे तायक्वांडोच्या मॅचेस आहेत, त्याच्यासाठी पण आपण आज मुक्कामाची व्यवस्था आपली आहे। या ठिकाणी मी अधीक्षक सर आहेत त्यांना विनंती करेन की त्यांनी या विद्यार्थ्यांची थोडीशी व्यवस्था करावी जेणे आणि व्यवस्था या ठिकाणचे नियमावली पाळून आपण देतो आणि आता ह्या खेळाचं औपचारिक उद्घाटन झालं असं जाहीर करतो। थँक्यू। स्थळ एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल अकोल्याचे आहे आणि या स्पर्धेचे आयोजक थांगता शालेय मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा 2023 याचे जे सचिव आहेत त्यांचा सत्कार श्री देवीराज राजगिरे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे। ओके, अच्छा, ऑल द बेस्ट।
लेपो हारो लेपो हारो लेपो हारो लेपो हारो लेपो शालेय खासदार मार्शल आर्ट्स क्रीडा स्पर्धा 2023-24 याचं आयोजन एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल मवेशी या ठिकाणी केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये विविध ग्रामीण भागातून तसेच नगर जिल्ह्यामधल्या अनेक खेळाडूंनी त्या ठिकाणी सहभाग घेतला। त्याचबरोबर सदर कार्यक्रमासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलचे प्राचार्य डॉक्टर देविदास राजगिरे तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। त्याचबरोबर या सदर कार्यक्रम प्रसंगी अनेक खेळाडूंनी या ठिकाणी हिराणीने प्रतिसाद घेतला, त्याचबरोबर सादरीकरण केलं। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला। त्या सर्वांचे मी शब्दसमूहाने आभार मानतो।